मुलुंड मेट्रो पिलर दुर्घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेलेत। पालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्यासंबंधी पत्र देण्यात आलंय। मात्र यामुळे मुंबईत मेट्रोच्या कामांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। समर्थ हाईट्स या इमारतीला केडीएमसीद्वारे पुन्हा नोटीस देण्यात आली आहे। नागरिकांनी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही घर सोडणार नाही, इमारत सोडून जाणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत माटुंगा या ठिकाणी मनसेचे विभाग उपाध्यक्ष वैभव करंदीकर यांनी ग्रंथोत्सवाचं आयोजन केलंय। या प्रदर्शनात 20,000 पेक्षा जास्त मराठी, इंग्रजी भाषेतील विविध ग्रंथ वाचायला मिळत असल्यानं वाचकांची या ठिकाणी गर्दी होते। मोहोळमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव निर्माण झालाय। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची रात्रीतून प्रतिष्ठापना करण्यात आली। शिवभक्तांनी गनिमी कावा पद्धतीने रात्रीतून मूर्ती बसवली। लोकभावनेचा आदर करून मूर्तीला अधिकृत मान्यता द्यावी, शिवभक्तांनी ही मागणी केली आहे। मुंबईतल्या चुनाभट्टी ते बीकेसीच्या दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाला तडे गेले। हा उड्डाणपूल 220 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता, पण गेल्या 7 वर्षातच या पुलाला तडे गेले। एमएमआरडीएचे हा उड्डाणपूल एमएमआरडीएकडून बांधण्यात आला होता।